ओके. तर काल आपण या गोष्टी पाहिल्या, की त्या एक घटना आहेत की वेगळ्या घटना आणि मग पहिले थेसलनी 4 याच्यातून आपण पाहिलं. आणि जसं मी सांगत होतो, की खूप लोक याला सिक्रेट इव्हेंट म्हणतात. म्हणजे कोणाला कळून येणार नाही. पण इथे आपण पाहतो, की आज्ञाध्वनी आणि आद्य दिव्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वर्गातून उतरेल. ठीक आहे. आणि हे आपल्याला चांगलं ठाऊक आहे, की हे रॅप्चरचं पॅसेज आहे. ठीक आहे. पण कसा उतरेल तो? आवाजासहित. आणि जेव्हा जेव्हा तुतारीचा नाद होत असतो किंवा आज्ञाध्वनी होत असतो, ते वॉर, तर ते जो ग्रीक मधला क्रेग किनर म्हणून आहे, त्याचे पुस्तकं पण प्रत्येक बायबल कॉलेजमध्ये. तर ते म्हणत होते की अ, एक वॉर क्राय आहे ती. आणि म्हणजे तो सेकंड कमिंग मध्ये येतोय, तर त्यामुळं तो आज्ञाध्वनी आणि देवाच्या तुतारीचा नाद म्हणजे अ, त्या ह्यानी तो येतोय, म्हणजे सूड घेण्यासाठी तो येतोय. आणि त्याच वेळेस कोणावर सूड घेतो पण तो, की जे त्याचे लोक नाहीत, पण जे त्याचे लोक आहेत त्यांना तो वाचवणार. तर हा आवाज, आणि जसं मी सांगितलं तुतारीचा आवाज, तो सर्वात मोठा असा आवाज असतो. आणि म्हणून हे कसं काय सिक्रेट असू शकतं, हे आपण म्हणजे विचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट मी सांगितली की जसं डिस्पेन्सेशनलिस्ट म्हणतात, की आपण मेघारूढ होऊ, अंतराळात घेतले जाऊ आणि मग आपण स्वर्गात जाऊ त्याच्याबरोबर. तर ते मी एक्सप्लेन केलं की क्रिस्टोफर राईट हे जे स्कॉलर आहेत, आणि जसं मी सांगितलं की हे प्रोटेस्टंट स्कॉलर आहेत, इव्हँजलिकल स्कॉलर आहेत, आणि चांगले वेल नोन स्कॉलर आहेत. असं पण नाही की कमी त्यांचे बुक्स वगैरे सगळे बायबल कॉलेजचे पुस्तक म्हणजे लोक वाचतात, सगळ्यांना माहिती आहे, जे जे लोक बायबल कॉलेज म्हणजे वर्ल्ड ओव्हर. तर त्यांनी या पुस्तकातून मी हे काढलेलं आहे. आणि ते एक्सप्लेन करत आहेत, काय एक्सप्लेन करत आहेत, की वेगवेगळं पाऊल ॲनालॉजीज देतोय, तो साम्य सांगतोय वेगवेगळ्या लोकांचं. जसं चोरासारखा येईल तो, किंवा म्हणजे चोरासारखा येईल म्हणजे तो चोर आहे का, आपण असं नाही म्हणू शकत ना. दुसरी गोष्ट, काय, एका स्त्रीला जसे वेदना होतात ह्याच्या बाळंतपणाच्या अचानक होतात, तसा तर चोरासारखा येईल म्हणून पण काही लोक म्हणतात की हा सिक्रेट इव्हेंट आहे. पण सिक्रेट ती साम्य नाही घ्यायचंय. पण चोर जसा अचानक येतो, एकदम न सांगता येतो, अनअनाउन्स्ड येतो, तर त्याप्रमाणे ते साम्य आपल्याला घ्यायचंय. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तर जसं मी सांगितलं की तशाच रीतीने तो रोमी अधिकाऱ्याची जी भेट आहे, त्याप्रमाणे तो इथे रॅप्चर दाखवलेलं आहे. की किंवा सेकंड कमिंग पण त्याच वेळेला जेव्हा होतं, की जेव्हा तो येतो, तेव्हा एक रोमी अधिकारी जेव्हा एक युद्ध जिंकून येतो, तेव्हा तो शहराला भेट देत असताना शहरातले लोक हे काही अंतरापर्यंत शहराबाहेर जायचे व त्याचे स्वागत करायचे. त्याला भेटल्यावर ते अधिकाऱ्याला सोबत परत शहरात परतायचे, है ना. ते जाऊन दुसरीकडं कुठेतरी निघून नाही जायचे. आणि हीच तुलना पाऊल करत आहे. प्रभूला भेटण्यासाठी आपण वर उचलले जाऊ व त्याला भेटून आपण त्याच्यासोबत खाली येऊ, त्याच्याबरोबर राज्य करण्यासाठी. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रकटीकरण 21-22 मध्ये आपण पाहतो की नवीन यरुशलेम, आता सगळ्यांना माहिती आहे नवीन यरुशलेम म्हणजे चर्च. तिथं लिहिलेलं पण आहे प्रकटीकरणामध्ये, की ख्रिस्ताची वधू आहे ना, आणि ती खाली उतरते ती, बरोबर. आणि खाली उतरते म्हणजे मी जसं सांगितलं की नवीन सृष्टी जी असणार आहे ती पृथ्वी आणि स्वर्ग ह्याचा पूर्णपणे ओव्हरलॅप होणार आहे, पूर्णपणे ते एक होणार आहे. आता ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, पण नवीन सृष्टीमध्ये नवीन पृथ्वी नवीन आकाश हे म्हणजे या गोष्टी एक होणार आहेत. ठीक आहे. आणि काही लोक असं म्हणतात, मग योहान 14 मध्ये काय लिहिलंय, की मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातोय, माझ्या पित्याच्या घरात पुष्कळ जागा आहेत. तर ते पण रेफरन्स सांगतात रॅप्चरसाठी. पण तिथे येशू ख्रिस्त त्याच्या येण्याबद्दल काही तो बोलत नाहीये, नाही का. दुसरी गोष्ट, पित्याचं घर म्हणजे काय, आणि
पुष्कळ जागा आहेत नाही का. तर जर जर तुम्ही रेफरन्स पाहिला की पित्याजवळ जाण्याचा मार्ग कोण आहे, येशू ख्रिस्त, त्याच अध्यायामध्ये 14:6 मध्ये. आणि त्यानंतर 14:23 मध्ये म्हणतो की मी आणि माझा पिता तुमच्या बरोबर येऊन तुमच्या बरोबर राहणार, तुमच्या बरोबर मी. म्हणजे तो थोडक्यात म्हणतो की देवाचं घर म्हणजे, आणि तुम्हाला माहिती आहे देवाचं घर काय आहे नवीन करारात, ते बिल्डिंग नाहीये, ते येशू ख्रिस्ताचं शरीरच आहे ना. तो स्वतः योहान 2 मध्ये आपण पाहतो की त्याच्या शरीराबद्दल तो सांगतो की माझं शरीर हे अ, मंदिर आहे नाही का. तर म्हणून आपण पाहतो की जर तुम्ही वेगवेगळे रेफरन्स पाहिले तर हे डिस्पेन्सेशन कसं आहे माहिती आहे का, जसं सगळे बाकीच्या थिअरी असतात की आउट ऑफ कॉन्टेक्स्ट काहीतरी काढायचं आणि म्हणजे हे करायचं. आता मी जरी नीट एक्सप्लेन नाही करू शकलो समजा योहान 14, पण त्याच्यासाठी व्हिडिओज आहेत, त्याच्यासाठी एक्सप्लेनेशन आहे, तुम्ही जाऊन वाचू शकता. मेन काय आहे की आपण अशाच ठिकाणी जातो जिथं डिस्पेन्सेशन सपोर्ट केलं जातं, म्हणून आपण तेच वाचतो आणि आपल्याला मग पटतं ते. पण दुसरे इतर पण पुस्तकं आहेत, तिथे पण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. बरं, आता जसं मी सांगितलं की रॅप्चर आणि सेकंड कमिंग हे कसं एक आहे, कारण आपण त्याला भेटायला जातो वरपर्यंत आणि मग आपण येऊन त्याच्याबरोबर राज्य करतो. आपण बदललेल्या बॉडीजमध्ये पुनरुत्थान झालेलं आहे त्याच वेळेला सगळं होतं. तर येशूच्या मताप्रमाणे कोणालाच प्रभूचा दिवस नाही का कधी येणार हे माहित नाही, फक्त पित्याला माहिती. आणि आपण हे पण पाहिलं की तो जसा येईल तेव्हा तो म्हणतो की आपण प्रकाशाची प्रजा आहोत नाही का, आपण अंधाराचे नाहीत, असं सगळं तो म्हणतो. आणि प्रभूचा दिवस तो म्हणतो, तर तोच टॉपिक चालू आहे 5व्या अध्यायामध्ये पण. त्यानंतर आपण पाहतो की इथं एक वचन आहे, 9 वचन, 5वा अध्याय 1 थेसलोनी 5:9. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. तर बऱ्याच वेळा ते सांगतात की चर्च हे देवाच्या क्रोधाला सामोरं जाणार नाही नाही का. आणि इतर पण काही वचन आहेत नवीन करारात की तिथं लिहिलंय की आणि ट्रिब्युलेशन काय आहे, देवाचा क्रोध असं ते मानतात. आणि त्यामुळं चर्चला त्याच्यातून तो घेऊन नाही जाणार, तर तो क्रोध प्रकट होण्याच्या आधीच तो आपल्याला रॅप्चर करेल. पण जर तुम्ही इथं पाहिलं, मी लिहिलेलं आहे खाली ब्लू मध्ये, परमेश्वराचा क्रोध नवीन करारात, परमेश्वराचा क्रोध हा दुसऱ्या येण्यामध्ये, जेव्हा तो दुसऱ्या येण्या जेव्हा येईल प्रभू येशू ख्रिस्त, जर जे त्याचे नाहीत त्यांचा नाश होणार आहे नाही का, तो क्रोध आहे, त्या संदर्भात तो क्रोध आहे. ट्रिब्युलेशनच्या क्रोधाबद्दल हे लिहिलेलं नाही. म्हणजे बायबलमध्ये जे शब्द पण वापरलेत आणि प्रकटीकरणामध्ये पण जे शब्द वापरलेत, जे क्रोधाबद्दल लिहिलेलं आहे की मी तुम्हाला क्रोधापासून वाचवून ठेवल नाही का. दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये पण एक वचन आहे की त्यांना मी क्रोधापासून वाचवून ठेवणार आहे. तर तो कोणता क्रोध आहे, तर नाशाचा क्रोध, जो लोकांना म्हणजे जे त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि दुसऱ्या येण्याच्या वेळेस जे जजमेंट होणार आहे आणि त्यांचा नाश होणार आहे, त्या क्रोधापासून वाचवणार आहे परमेश्वर आपल्याला. हे नाही की जे जगात ट्रिब्युलेशन वगैरे होणार त्या क्रोधापासून वाचवणार. आणि त्यासाठी आपण लूक 21 पाहूया. इथं दुसरे पण वचन मी दिलेत, पण लूक 21:12-19 मध्ये आपण पाहूया की इथं मी लिहिलंय की गॉड हॅज नेव्हर promised us physical protection. He has always promised us spiritual protection. तर आपण 12वं वचनापासून पाहूया, लूक 21:12 पासून. परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील व तुमचा छळ करतील, तुम्हाला सभास्थाने व तुरुंग यांच्या स्वाधीन करतील आणि राजे व अधिकारी यांच्या पुढे माझ्या नावासाठी नेतील. यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळेल. तर का म्हणतोय येशू की तुम्हाला लोकांपुढं राजांपुढं नेतील, साक्ष देण्यासाठी तुम्हाला संधी मिळेल त्या छळाद्वारे. तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधी विचार करायचा नाही, असा मनाचा निर्धार करा. कारण मी तुम्हाला अशी वाचा व बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत.
आई बाप भाऊ बंद नातलग व मित्र देखील तुम्हाला धरून देतील आणि तुमच्यातील कित्येकांना जीवे मारतील. हे बघा, आई बाप भाऊ बंद नातलग व मित्र देखील तुम्हाला धरून देतील आणि तुमच्यातील कित्येकांना जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील, तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार. आता इथेच तो म्हटला की तुमच्यातील कित्येकांना जीवे मारणार ते, आणि इथं 18व्या वचनात तो म्हणतोय की तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार. हे कशाबद्दल आहे? कसं काय हे असं उलट का वाटते आपल्याला? कारण इथे जरी आपण मेलो किंवा धरून देण्यात आला आणि मारण्यात आलं, पण आपला स्पिरिच्युअल नाश होणार नाही. बरोबर, इथे जे लिहिलंय हे फिजिकल विषयी लिहिलेलं नाही, नाहीतर हे वचन अर्थच नाही बनत त्याचा काही. बरोबर, आणि तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवा. बरोबर, म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत विश्वासू राहा, नाही का, आणि मरणापर्यंत जो विश्वासू राहील तोच तरेल, नाही का. प्रकटीकरणामध्ये पण ते वचन. तर आणि तिथं तर लिहिलंय की मी तुम्हाला त्याच्यातून जाऊ देईल, नाही का. 10 दिवस तुम्हाला त्रास होईल, पण मग जो शेवटपर्यंत, नाही का, टिकेल मग तोच तर, असं लिहिले. तर इथे आपल्याला क्लिअरली कळून येतं. मत्तय 28 मध्ये पण नाही, मत्तय 10 मध्ये येशू म्हणतो की जे शरीराचा नाश करतात त्यांना घाबरू नका, पण जो शरीराचा व आत्म्याचाही नाश करण्यास समर्थ आहे त्याला तुम्ही भ्या. बरोबर, तर क्लिअरली म्हणजे येशू हे सांगत आहे की, आणि कितीतरी लोक मेले ना, आपण पहिल्या शतकापासून पाहतो की ज्यांचं छळ झालं ते त्याच्यामध्ये कितीतरी लोक मेले. बरोबर, पण त्यात कोणाचा नाश झाला का? नाही झालं, त्यांना चांगलं जीवन मिळालं. तर हे त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. तर मी इथं जो सांगत होतो की क्रोध, देवाचा क्रोध, ट्रिब्युलेशन म्हणून चर्च आधीच रॅप्चर केलं जाईल, तर तो क्रोध हा तो नाशाचा क्रोध आहे, जो आपल्याला देवापासून विभक्त करणारा क्रोध आहे आणि अनंत काळाचा नरकाचा क्रोध येतो, त्याच्यापासून आपल्याला वाचवणार आहे. समजलं तुम्हाला? तर हे मी सांगत आहे. मग आपण इथे पाहतो की पहिले थेसलनी 4:7 ते ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. ओके, दुसरे थेसलनी 1:4-7 तिथे आपण काय पाहतो की यावरून तुमच्या सर्व छळात तुम्ही सोसत असलेल्या सर्व संकटात तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखवता त्याबद्दल देवाच्या मंडळातून आम्ही स्वतः तुमची वाखाणणी करतो. ते देवाच्या यथार्थ न्यायाचे प्रदर्शक आहेत. तो न्याय हा की ज्यासाठी तुम्ही दुःख सोसत आहात त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे. आता हे थेसलनीचं चर्च छळातून जात होतं आणि पाऊल त्यांना सांत्वन करत आहे. ठीक आहे, मग तो काय सांगत आहे? तुमच्यावर संकट आणणाऱ्या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हाला आमच्या बरोबर विश्रांती देणे हे देवाच्या दृष्टीने न्याय आहे. म्हणजे तुम्हाला जे छळ करतायत त्यांना संकटाने फेड करायची, ठीक आहे, आणि संकट सोसणाऱ्यांना आमच्या बरोबर विश्रांती द्यायची, हे देवाच्या दृष्टीने न्याय आहे. म्हणून प्रभू येशू प्रगट होण्याच्या समयी ते होणार. कधी होणार? प्रभू येशू प्रगट होण्याच्या समयी. आता डिस्पेन्सेशन प्रमाणे प्रभू येशू प्रगट होईल म्हणजे तो रॅप्चर मध्ये आणि मग निघून जाऊ आपण, पण त्यावेळेस काही न्याय वगैरे नाही. पण इथे बघा, प्रभू येशू जेव्हा प्रगट होतो त्याच वेळेस न्याय होतोय. म्हणजे जे लोक छळ करतायत त्यांना संकटाने फेड करण्यात येते आणि जे छळ सोसतायत त्यांना विश्रांती मिळते. ठीक आहे, आणि तो आपल्या सामर्थ्यवान, आणि तो कधी येईल? जेव्हा प्रगट होईल तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रगट होईल. तेव्हा तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहीत त्यांचा तो सूड उगवेल. इथं मी लिहिलंय बोथ थिंग्स हॅपन ॲट द सेम टाइम, हे जे दोन गोष्टी, आणि वेन दे हॅपन वेन क्राइस्ट अपियर्स विथ हिज एंजल्स. ठीक आहे, रात्री आता दुसरे पेत्र, आता हे नवीन अध्याय आहेत. दुसरे पेत्र 3:10, दुसरे पेत्र 3:10 मध्ये तरी रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस. ठीक आहे, आता हे तर सेकंड कमिंगच आहे, देयर इज नो डाऊट अबाउट इट, है ना.
इथे काहीच शंका उरत नाही. हा प्रभूचा दिवस म्हणजे सेकंड कमिंग. का? कारण त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल, सृष्टी तत्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील. म्हणजे जेव्हा तो सेकंड कमिंग मध्ये येणार त्याच वेळेस काय होईल? आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल, सृष्टी तत्वे तप्त होऊन लयास जातील. आता जर ते इथंच घडत आहे, ठीक आहे, सेकंड कमिंगलाच सृष्टी तत्वे तप्त होऊन लयास जात आहेत, आकाश नाहीसे होत आहे, मग हे मिलेनियम कधी आहे? तर ते वेगळा विषय, आपण तो नंतर हँडल करू. पण अमिलेनियलिस्ट त्यासाठी इथे ठेवतात मिलेनियम पुढे, कारण त्यांच्यासाठी जेव्हा सेकंड कमिंग होईल त्याच वेळेस रेझरेक्शन आहे, त्याच वेळेस फायनल जजमेंट आहे, आणि मग त्याच वेळेस सर्व नाही का आणि सूर्य काळवंडणार वगैरे ते सगळं तेव्हाच आहे नाही का. तर म्हणून इथे सगळं नाहीसं होतंय आणि म्हणून इथे नवीन आकाश व नवीन पृथ्वी डायरेक्ट सुरू होते. पण दुसरी जे मत आहेत त्याप्रमाणे इथे हे होते. आता समजा प्रभूचा दिवस रॅप्चर आहे, तर रॅप्चरच्या वेळेस तर तसं नाही होणार, बरोबर. आणि म्हणून इथं असेल रॅप्चर तर 7 वर्षा अगोदर. पण रॅप्चर एकाच वेळी असेल, प्रभूचा दिवस त्याच वेळी रॅप्चर असेल, तर मग त्याच वेळेस सगळ्या गोष्टी होत आहेत आणि मग नवीन आकाश नवीन पृथ्वी होत आहे. ठीक आहे. तर या वचनाप्रमाणे तर म्हणजे त्याच वेळेस होत आहे ते. ठीक आहे. आणि रॅप्चर कधी होतो? रॅप्चर हॅपन्स ऍट द लास्ट ट्रम्पेट, शेवटचा करणा. हे बघा, तुम्हाला हे वचन माहित आहेत, आपण नेहमी वाचतो, पण कधी कधी इथं लक्ष जात नाही आपलं. 51 पहिले करिंथ 15:51 पूर्ण चॅप्टर रेझरेक्शन बद्दल, बरोबर. तर पहिले करिंथ 15:51 मध्ये काय लिहिलंय पहा. मी तुम्हाला एक रहस्य सांगतो, आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलून जाऊ क्षणात निमिषात, शेवटला करणा वाजेल तेव्हा. शेवटला करणा, कारण करणा वाजेल. हे बघा, रॅप्चरच्या वेळेस पण करणा वाचतोय, म्हणजे सिक्रेट नाही येते. मेलेले व अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण ठीक आहे, तर शेवटचा कर्ण प्रगटीकरणामध्ये 7 करणे आहेत, बरोबर. तर 7वा करणा तेव्हा काय होत आहे? 7व्या देवदूताने करणा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्या वाण्या झाल्या आणि त्या म्हणाल्या, जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे आणि तो युगानयुग राज्य करेल. हे बघा, शेवटचा करणा वाचतो तेव्हा काय होतं? स्वर्गदूत मोठ्या वाणी ते ते म्हणतात की जगाचे राज्य आता प्रभूचे झाले. म्हणजे सगळे राज्य संपले धर्तीवरचे, दुनियाचे, आणि कोणाचं राज्य सुरू होत आहे? प्रभूचं. जे आपण दानियल मध्ये पाहिलं ना, जो पाषाण होतं ते राज्य सुरू झालं. ठीक आहे. म्हणजे पूर्ण रीतीने आधी पण आहे, या वेळेस पण प्रभूचं राज्य आहे, पण थोड्या ऍस्पेक्ट्स मध्ये आपल्यामध्ये प्रभूचं राज्य. पण आपण पाहतो की बाहेर गव्हर्नमेंट्स आहेत आज, नाही का, वेगवेगळे गव्हर्नमेंट चालवत आहेत देश. पण त्यावेळेस पूर्णपणे फिजिकल रीतीने पण त्याचं राज्य येणार आहे. तर ते कधी होत आहे? शेवटच्या करण्याला, है ना. आणि त्याच वेळेस शेवटच्या करण्याला काय होते? रॅप्चर होत आहे. हे तर आपण मानतो ना की जेव्हा शेवटला करणा वाजेल तेव्हा आपण बदलून जाऊ. हे कधी होते? हे कोणाबद्दल? ख्रिश्चन्स विषयी. आता मत्तय 13 मध्ये प्रभूच्या राज्याबद्दल दृष्टांत दाखले दिलेले आहेत, बरोबर, येशू ख्रिस्ताने. आणि हे तुम्हाला माहिती आहे, गहू व निधन यांचा दाखला आहे ना. कोणा एका मनुष्याने शेतात चांगले बी पेरत त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. ठीक आहे. लोक झोपत असताना वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेले. पण जेव्हा त्याला पाला फुटला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले. तेव्हा घरधण्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, मग त्यात निधन कोठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोणा वैऱ्याचे आहे? दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही, तुम्ही निधन गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यांना सांगेन, आधी निधन गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंड्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. ठीक आहे.
आता उत्तर म्हणजे याचा काय म्हणतात अर्थ येशू सांगत आहे. ठीक आहे, त्या निधन गहू आणि निधन यांचं या दाखल्याचा अर्थ येशू सांगत आहे. नंतर तो लोकसमुदायांना निरोप देऊन घरात गेला तेव्हा शिष्य त्याच्याकडे आले. शिष्यांनी विचारलं की त्या निधनाच्या दाखल्याची आम्हाला फोड करून सांग. त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. आता हे येशू सांगतोय बरं का, मी नाही सांगत, येशू सांगतोय स्वतःच्या शब्दात. शेत हे जग आहे, चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत, निधन हे दुष्टाचे पुत्र आहेत. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे. कापणी काय आहे? युगाची समाप्ती. आणि कापणारे कोण आहेत? देवदूत आहेत. येशू ख्रिस्त देवदूतासहित येणार आहे. ठीक आहे, तेव्हा जसे निधन गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल, युगाची समाप्ती. ठीक आहे, मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठविल आणि ते सर्व अडखळणाऱ्यांना व अनाचार करणाऱ्यांना त्यांच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. हे कुठून उचलले येशू ख्रिस्तांनी हे वाक्य? दानियल दानियल, बरोबर, दानियल 12. आणि दानियल 12 मध्ये पण दोघांचं पुनरुत्थान दिलंय, द रेझरेक्शन ऑफ द रायचस अँड द विकेड. पण रायचस विल शाईन लाईक द सन फॉर एव्हर. ठीक आहे, आणि तो उल्लेख तो करत आहे येशू ख्रिस्त. एकच पुनरुत्थान आहे, दोन वेगवेगळे पुनरुत्थान नाही आहेत जसं डिस्पेन्सेशन मध्ये आपल्याला सांगण्यात येतं की एकदा रॅप्चरला मग एकदम 1000 वर्षाच्या शेवटी दुसरं पुनरुत्थान. आता तुम्ही म्हणाल आपण बायबलमध्ये आहे ते प्रकटीकरण 20 मध्ये क्लिअरली लिहिलंय दुसरे पुनरुत्थान आणि पहिले पुनरुत्थान. तर ते ऑलरेडी मी एक एक्सप्लेन केलं होतं की कसं असतं ते पहिले आणि दुसरे पुनरुत्थान, पण ते नंतर आपण एक्सप्लेन करू. आता आपण इकडे बरं थोडक्यात मी सांगतो त्याच्याबद्दल की पहिले पुनरुत्थान म्हणजे आपलं साल्वेशन, जेव्हा आपलं ते स्पिरिच्युअल पुनरुत्थान आहे. आणि दुसरं पुनरुत्थान हे सगळ्यांचं पुनरुत्थान आहे, फिजिकल पुनरुत्थान, म्हणजे रायचस आणि विकेट दोघांचं. ठीक आहे, तर बायबल काय सांगतं? एवढंच सांगतं की पहिल्या पुनरुत्थानात ज्यांचा भाग आहे ते धन्य. पहिले पुनरुत्थान कोणाला मिळतं? कोणाला मिळतं पहिले पुनरुत्थान? जे सेव्ह झालेत त्यांना, बरोबर. वी आर रेस्ड विथ क्राइस्ट, है ना. पाऊल पण म्हणतो की आपण प्रभू ख्रिस्ता बरोबर जिवंत केलेले आहोत आणि आपण त्याच्याबरोबर राज्य पण करीत आहोत, असं पण तो म्हणतो इफिस मध्ये. तर पहिले पुनरुत्थान म्हणजे हे प्रगटीकरण 2 आणि 3 अध्यायामध्ये लिहिले की जे ह्याच्यात नाही का त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना दुसरे मरणाचा अनुभव येणार नाही, दुसऱ्या मरणाचा. आणि प्रगटीकरण 20 मध्ये पण लिहिलंय की ज्यांचा भाग पहिल्या पुनरुत्थानात आहे त्यांना पण दुसऱ्या मरणाचा अनुभव येणार नाही. तर पहिले पुनरुत्थान म्हणजे आपलं स्पिरिच्युअल, जे आपण जेव्हा विश्वास ठेवतो, पश्चाताप करतो, येशूवर विश्वास ठेवतो, तेव्हा जे आपलं आपण तारलो जातो ते पहिलं पुनरुत्थान. आणि दुसरं पुनरुत्थान हे आपलं फिजिकल रेझरेक्शन आहे, शेवटल्या दिवशी जेव्हा तो येईल तेव्हा बॉडीने आपण राईज होऊ. त्याच्यात कोणाचा समावेश आहे? दुष्टांचा पण समावेश. दोघांचं पुनरुत्थान होणार आहे, रायचस अँड द विकेड. ठीक आहे, पण इथे या दाखल्यावरून आपल्याला काय कळतं? कापणी एकाच वेळेस होती, बरोबर. कापणी अशी होती का आधी एकदा आणि मग त्याच्यानंतर मग 1000 वर्षांनी कितीतरी 2-3 महिन्यांनी दुसऱ्या लोकांची एकाच वेळी होती. युगाची समाप्ती हे कापणी. कापणी काय आहे? युगाची समाप्ती. आता दुसरा अजून एक दाखला आणखी त्याच अध्यायात. आणखी स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे. ते भरल्यावर माणसांनी ते किनाऱ्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. ठीक आहे, आता मग 24 मध्ये लिहिलंय की एकाला घेतलं जाईल, दुसरा तसाच राहील, नाही का. तो घेतला जाईल तो काय?
आपल्याला काय वाटतं, जो घेतला जाईल ना तो कोण आहे? तो म्हणजे तो तारलेला आहे, बरोबर. आणि जे मागं राहतील ते वाईट लोक आहे, असं आपण मानतो, बरोबर. पण जो घेतला जाईल, ऍक्च्युली जे द वन्स हू विल बी टेकन, दे आर टेकन इन जजमेंट. जे देवदूत, तिथं पण येशू ख्रिस्त तेच म्हणतो, देवदूत येतील आणि देवदूत जे एकाला घेऊन जातील, जो एक घेतला जाईल, तो ऍक्च्युली जजमेंटसाठी म्हणजे त्याला घेण्यात येईल. समजते तुम्हाला? आता मी तुम्हाला दाखवतो, थांबा. दुसरं एक वचन, किंवा कोणाकडं बायबल आहे का? थांबा. 17 लूक 17 मध्ये आपण जाऊ. इंग्लिश चालेल का? नाही नाही, लूक 17 मी शेअर करतो. समजते का तुम्हाला मी काय बोलतोय? हा, समजते हा, समजते. हा. अजून आहेत वचन, आपण बघूया. आता लूक 17 मध्ये येशू ख्रिस्त तिथे पण हे करतोय, कमिंग ऑफ द किंगडम है ना, त्याच्याबद्दल बोलतोय. आणि मग नोआच्या दिवसात नाही का काय होईल, त्याप्रमाणे लोक कसे, जेव्हा माझं येणं येईल तेव्हा ते काय करत असतील, खात पित असतील, सर्व प्रकारचे नाही का, बाईंग अँड सेलिंग, प्लांटिंग अँड बिल्डिंग, है ना. बट द डे लॉट लेफ्ट सोडोम, फायर अँड सल्फर रेन डाऊन फ्रॉम हेवन. आता तुम्ही डिस्पेन्सेशनलिस्ट काय म्हणतात, की लोटला कसं काढण्यात आलं त्या सदोम मधून, है ना, मग तसं आपल्याला रॅप्चर करण्यात येईल आणि मग नाश होईल, असं सांगतात ते. पण कोणत्या दिवशी लोटला सदोम मधून बाहेर काढण्यात आलं? ज्या दिवशी नाश झाला त्याच दिवशी ना, बरोबर. त्याच वेळेस मी जसं सांगितलं की देवाच्या प्रभूच्या दिवशी काय होतं, जे लोक पश्चाताप करत नाहीत त्यांचा नाश होतो, पण जे लोक त्याचे असतात त्यांना सोडवण्यात येतं. तर तसं या लोटला पण तर तसंच केलं, त्याच दिवशी त्याला सोडवण्यात आलं, बरं. ते नाही. आणि इथे बघा, रिमेंबर लॉर्ड्स वाईफ, आणि मग आय टेल यू, हा, हे बघा 34 मध्ये, आय टेल यू दॅट ऑन दॅट नाईट 2 people विल बी इन वन बेड, वन विल बी टेकन अँड द अदर लेफ्ट. 2 women विल बी ग्राइंडिंग grain टुगेदर, वन विल बी टेकन अदर लेफ्ट. बरोबर. हा रेफरन्स कुठला आहे? मत्तई मध्ये आहे की नाही? 24 मध्ये आहे ना. आणि ह्या आपण रॅप्चरशी हे करतो, रिलेट करतो, की एकाला घेतलं जाईल, दुसऱ्याला ठेवण्यात येईल. मग ते विचारतात, शिष्य विचारतात, कुठं घेऊन जाण्यात येईल? म्हणजे एकाला ठेवण्यात येईल, दुसऱ्याला वन विल बी टेकन. सो वेअर ही विल बी टेकन, वेअर लॉर्ड? ते आज कुठं घेऊन जाण्यात येईल? येशू काय म्हणतो, वेअर देअर इज अ डेड बॉडी देअर द वल्चर्स विल गॅदर. हे मला नाही वाटत हे स्वर्गाचं वर्णन आहे, बरोबर. दिस इज नॉट टॉकिंग अबाउट हेवन. तर इथे हा नाशासाठी त्यांना घेऊन जाण्यात येईल. आता हेच वचन मत्तई 24 मध्ये आहे, पण ते आपण कशाला टाकतो? स्वर्गासाठी, रॅप्चरसाठी, की त्यांना घेऊन चांगल्या ठिकाणी. पण जे लोक नोआच्या काळात पण ज्यांना घेऊन जाण्यात आलं ते कोण होते? वाईट लोक होते. ज्यांना सुरक्षित ठेवले ते लोक सुरक्षित राहिले, पण दोज हू वर टेकन वर द विकेड पीपल. बरं, परत एकदा मी आपल्या दिसते का? हा. तर देवदूत येऊन नीतिमानांना व नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील. त्याच्यातून पण आपल्याला कळतं की ते एकाच वेळी घडत आहे, बरोबर. एकाच वेळी घडत आहे ते. नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील, तेथे रडणे व दात खाणे चालेल. आता हे मत्तई 25 मध्ये नाही का, शेरडे आणि मेंढरे दाखला, ते केव्हा होतोय तो? जेव्हा मनुष्याचा पुत्र वैभवाने सर्व पवित्र देवदूतांसह येईल,
तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. हे कधी होतंय? सेकंड कमिंगच्या वेळेस, बरोबर. त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करेल आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे, शेरडांना डावीकडे. आणि तो म्हणाल की कोणत्या बेसिसवर. ठीक आहे. आता डिस्पेन्सेशनलिस्ट काय म्हणतात माहिती का? हे काय आहे, जे लोक इस्रायलला सपोर्ट करतील आणि जे इस्रायलला सपोर्ट करणार नाही त्याच्यावर बेस्ड आहे म्हणे, असं म्हणतात ते. की म्हणजे आता मिलेनियम म्हणजे हे सेकंड कमिंगला होईल आणि मग त्या 1000 वर्षाच्या काळात कोण जातील लोक? की जे लोक इस्रायलला सपोर्ट करत होते महासंकटाच्या काळात, म्हणजे येशूवर विश्वास पण नसतील ठेवत ते, पण जर इस्रायल आपल्या माझ्यापैकी एका बंधूला तुम्ही मदत केली म्हणजे काय, इस्रायलला मदत केली असं ते म्हणतात, असा अर्थ काढते. आणि ते म्हणतात की इस्रायलला जे सपोर्ट करतील त्यांना परमेश्वर मिलेनियम मध्ये 1000 वर्षाच्या काळात जाऊ दे. आता म्हणजे आता बेसिस काय आहे? येशू नाहीये. आता इस्रायलला कोण सपोर्ट करणारे लोक आहेत ते येशूच्या ह्याच्यावर तारण किंवा ते वाचले जाणार नाही. म्हणजे हे काहीतरी वेगळंच वाटते असं इंटरप्रिटेशन. पण जर आपण नॉर्मल रीतीने पाहिलं की येशू ख्रिस्त आपल्या दुसऱ्या येण्याबद्दल म्हणत आहे आणि आपण नेहमी पाहिलं की दुसरं येणं कसं होतं, सर्व पवित्र देवदूतांचं सहित, आणि देवदूत सगळं करत आहेत, बरोबर. त्याच तर ते दुसरं येण्याबद्दलच लिहिलेलं आहे. आणि नॉर्मल आहे की जे लोक, जसं याकोब म्हणतो की तुम्ही जर विश्वास आहे म्हणता आणि जर तुम्ही तुमच्या मित्राला, भावाला मदत करत नाही तर मग तुमचा विश्वास मर्त्य आहे, है ना. काहीच अर्थ नाही त्याच्यात. म्हणजे तुम्ही फक्त तोंडाने विश्वास बोलता, पण जो ऍक्टिव्ह करायला पाहिजे, ज्याला कार्य पाहिजे त्या विश्वासाला, ते नाहीये तुमच्यामध्ये, आणि त्या बेसिसवर न्याय होणार आहे, बरोबर. किती क्लिअर आहे आणि सोपं आहे लक्षात ठेवायला. डिस्पेन्सेशनलिस्ट एवढं अवघड बनवून टाकतात बायबल की हे इथं असं आणि हे लोक म्हणजे इस्रायलचे लोक, हे सगळ्यांबद्दल लिहिलेलं नाही असं एक्सप्लेन केलं जातं. त्यानंतर योहान 5:28 ते 29 या 2 वचनामध्ये लिहिलंय, याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरातील सर्व माणसे त्यांची वाणी ऐकतील, आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. ठीक आहे. एकाच वेळी एकच पुनरुत्थान आहे. सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील, आणि ते केव्हा होईल? त्याच्या सेकंड कमिंग. ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. पाऊल मला वाटतं हे 24 मध्ये, ऍक्ट्स, प्रेषितांची कृत्ये 24 त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा तो आपला डिफेन्स करत होता, तो म्हणतो की अँड आय हॅव द सेम होप इन गॉड ॲज दीज मेन देमसेल्व्स हॅव. म्हणजे तो यहुदी लोकांना उद्देशून म्हणतोय. आणि काय आशा आहे त्याची? की दॅट देअर विल बी अ रेझरेक्शन ऑफ बोथ द रायचस अँड द विकेड. ठीक आहे. देअर विल बी अ रेझरेक्शन ऑफ बोथ द रायचस अँड द विकेड. आता शेवटल्या दिवसाचे वचन, लास्ट डे वर्सेस मी याला म्हणतो, की कितीतरी वचनात योहान 6 मध्ये तो म्हणतो की आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी उठवावे. ठीक आहे. शेवटल्या दिवशी पुनरुत्थान आहे आणि त्यावेळेस मी त्यांना उठवणार. आता हे कोणाला उठवल? जे त्याचे आहेत त्यांना, नाही का, त्यावेळेस त्यांना तो घेऊन जाणार. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन. शेवटला दिवस कोणता आहे? ज्याने, आता अजून एक 6:44 आणि 54, ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षित केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही, त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. तो जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे त्याला, आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन.
आता यावेळेस ते होत आहे डिस्पेन्सेशनच्या अनुसार. ठीक आहे, सर्व जे विश्वासणारे आणि आपण जे जिवंत राहू ते यावेळेस उठवले जाणार आहेत. हा शेवटला दिवस वाटतो का तुम्हाला डिस्पेन्सेशन थिओलॉजी प्रमाणे? नाही वाटत. विचार करा तुम्ही पण जरा. नाही नाही हा नाही वाटत. हा, म्हणजे तेच मी म्हणतोय की फाइंड आउट करा तुम्ही जरा. ठीक आहे, मग येशू ख्रिस्त लाजारला नाही का उठवायला जातो, माहिती आहे ना, योहान 11 मध्ये. तर तिथे मार्था त्याला काय म्हणते, येशू म्हणतो की तो उठेल. तर मार्था म्हणते हो, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानासमयी पुन्हा उठेल, हे मला ठाऊक आहे. म्हणजे मार्थाला पण माहित होतं की शेवटल्या दिवशी पुनरुत्थानासमयी सर्व उठणार आहे, बरोबर. मग जो माझा अव्यय करतो व माझ्या वचनांचा स्वीकार करत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे, त्याचा न्याय करणारे कोणी आहे? जे वचन मी सांगितले तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील. आता इथे पहा, न्याय देखील शेवटल्या दिवशी. इथपर्यंत आपण पाहत होतो चांगल्या लोकांचं पुनरुत्थान, पण आपल्याला काय पाहिजे की त्याच दिवशी दुसरे पण उठणार आहेत का? तर हे वचन आपल्याला काय सांगतं, योहान 12:48, की जो माझा अव्यय करतो व माझ्या वचनांचा स्वीकार करत नाही तेच शेवटल्या दिवशी मी त्यांचा न्याय पण करणार आहे. तर या 2 वचनातून आणि आधीचे वचन आणि या वचनातून आपल्याला क्लिअरली दिसते की पुनरुत्थान व न्याय त्याच वेळेस आहे, दोन्ही शेवटल्या दिवशीच होत आहे. म्हणजे चांगल्या लोकांना पण उठवत आहे परमेश्वर, आणि जे वाईट आहेत त्यांचा न्याय पण तो त्याच वेळेस करत आहे. ठीक आहे, मग मत्ते 25 हे झालं होतं ना. हा, आता येशू देवदूतांबरोबर येणार आहे, मंडळी बरोबर नाही, बरोबर. इथे आपण काय पाहतो डिस्पेन्सेशन थिओलॉजी प्रमाणे, की मंडळी वर उचलली जाईल, 7 वर्ष ते लग्न होणार वगैरे असं ते म्हणतात, आणि मग दुसऱ्या येण्याच्या वेळेस आपण त्याच्या बरोबर येऊ. हे ऐकलंय तुम्ही की सेकंड कमिंगच्या वेळेस मंडळी बरोबर येशू ख्रिस्त येणार, ऐकलंय का? हो 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 ऐकलंय. हा, आता आपण पाहूया वचन की मंडळी बरोबर येशू कधीच येत नाही असं एकही वचन नाही. एकच वचन आहे, त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. मत्तय 13:41. पूर्ण मी वचन लिहिलेलं नाही. पुत्र आपल्या दूतांना पाठवी, म्हणजे जर तुम्ही पूर्ण वचन वाचलं तर सेकंड कमिंगचाच उल्लेख आहे. पुत्र आपल्या दूतांना पाठवी. मत्तय 13:49. देवदूत येऊन नीतिमानांना व दुष्टांना वेगळे करतील. मत्तय 16:27. पुत्र आपल्या दूतांसह येईल तेव्हा. ठीक आहे, पुत्र आपल्या दूतांसह येईल. मत्तय 24:31. तो आपल्या दूतास पाठवील. मत्तय 25:31. पुत्र वैभवाने दूतांसह येईल तेव्हा. पुत्र वैभवाने म्हणजे सेकंड कमिंगच्या वेळेस दूतांसह येतो. मार्क 13:27. तो दूतांना पाठवून. ठीक आहे, मार्क 8:38. पुत्र पवित्र दूतांसह येईल तेव्हा. लूक 9:26. पुत्र पवित्र दूतांसह येईल तेव्हा. दुसरे तेसलनी 1:7. तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रगट होईल तेव्हा. ठीक आहे, आता एकच वचन आहे पहिले तेसलनी 3:13. तिथं लिहिलंय की ही विल कम, इंग्लिश मध्ये लिहिलंय ही विल कम विथ हिज सेंट्स, होली सेंट्स. ठीक आहे, आणि हेच वचन घेऊन असं सांगितलं जातं की ही विल कम विथ हिज सेंट्स. ओके, आता ते सेंट्स शब्द काय आहे ग्रीक मध्ये आपण पाहूया. पहिलं आपण वचन पाहूया. यासाठी की आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व पवित्र जनांचं, ठीक आहे, मराठीमध्ये क्लिअरली लिहिलंय पवित्र जनांचं, येईल तेव्हा त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता याच्या बरोबर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करा. आता तुम्हीच विचार करा, समजा आपण त्याच्या बरोबर येतोय, म्हणजे पवित्र जन म्हणजे कोण आहेत? मंडळी. आणि तो कोणासाठी म्हणतोय हे वचन? तुमची अंतःकरणे देव पिता याच्या बरोबर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करा. म्हणजे मंडळीसह येतोय आणि मंडळीसाठीच लिहितोय. असं कसं होऊ शकतं? विचार करा नीट. समजलं का तुम्हाला? पवित्र जनांसह जेव्हा तो येईल
तेव्हा त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता याच्या समोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करेल. म्हणजे तो त्यांच्यासाठी येतोय ऍक्च्युली मंडळीसाठी. तेव्हा पाऊल म्हणतोय की तुमची अंतःकरणे पवित्र असावीत. मग इथं कसं काय येणार तो मंडळी सहित? मग हे पवित्र जन कोण आहेत? ग्रीकमध्ये हॅगिओई असं शब्द आहे आणि तो होली वन्स आहेत, होली वन्स. आणि होली वन्सचा अर्थ इथे पवित्र दूतांचं. इथे पण बघा 2 वेळा मी लिहिलं पुत्र पवित्र दूतांचं. हे होली वन्स जो शब्द आहे तो दूतांसाठी लिहिलेला आहे. हो, सेंट्स हा शब्द, पण इथे सेंट्स लिहिलेलं आहे काही बायबलमध्ये इंग्लिशमध्ये सेंट्स लिहिलं गेलेलं आहे, पण ऍक्च्युली इथे काय शब्द आहे? होली वन्स. आणि इथे होली वन्स कॉन्टेक्स्ट नुसार हे दूत आहेत, मंडळी नाही. आणि इथे एवढे वचन आपण पाहिले की हे सगळे कुठंच लिहिलेलं नाही बायबलमध्ये की येशू ख्रिस्त मंडळी सहित येणार आहे. नेहमी लिहिले दूतांसहच येणार. समजते तुम्हाला? हो हो समजलं. तर मग आता विचार करा. तर हे मी आज इथे थांबवतो, पण काही तुमचे प्रश्न असतील तर आज विचारू शकता. मग आपण आता पुढं पाहणार आहोत की मग बाकीच्या गोष्टी नाही का, जे 70 आठवडे दानियलचं वगैरे, ते आपण पाहणार आहोत नंतर पुढच्या शनिवारी. ठीक आहे? ठीक आहे, थोडा वेळ आपण बोलू शकतो. काही प्रश्न आहेत?